हाय हॅलो गुड मॉर्निंग. आज आम्ही निघालो होतो ठेकडीवरून वर्कलाला आणि ठेकडीमध्ये चांगले चिप्स मिळतात म्हणून मी केरलाचे स्पेशल असे बनाना चिप्स सगळ्यांसाठी घेतले. आणि रस्त्यात येताना बघा आम्हाला काय दिसलं ते एकदम आमच्या गाडीपासून क्रॉस झाला हा मोर. आणि फायनली आम्ही पोचलो वर्कलामध्ये. आणि हा आहे आमचा वर्कलाचा एकदम कोझी आणि एकदम भारी असा स्टे. तुम्ही इकडे याल ना तर इकडे एकापेक्षा एक असे होमस्टेज अवेलेबल आहे. चेक इन करून चहा कॉफी करून रेडी झालो आणि आम्ही निघालो होतो इकडची नाईट लाईफ एक्सप्लोर करायला. इकडं खूप छान मार्केट आणि कॅफेज आहेत. एवढे युनिक युनिक डिझाईन्स आणि वेगळे वेगळे पॅटर्न्स इथं होते ना, इथं बघू का तिथं बघू काय घेऊ असं मला झालं होतं. खूप छान मार्केट आहे आणि कॅफेज तर विचारूच नका, इतके सारे ऑप्शन्स आहेत ना की कुठं जावं इतकं कन्फ्युजन होतं. सो आम्ही पण फायनली एक कॅफे पाहिलं जिथं की थोडीशी गर्दी कमी होती पण खूप हॅपनिंग होतं. मस्त असं लाईव्ह म्युझिक चाललं होतं. कॅन्डल लाईट डिनर करायची प्रत्येक बायकोची किती अपेक्षा असते, आता हे वेगळं काही सांगायला नको, पण ती माझी अपेक्षा आज कंप्लीट झाली होती. मस्त आम्ही असा कॅन्डल लाईट डिनर करणार होतो. आणि इथं बघा डेकोरेशन किती छान दिसतंय ते. रोज रोज जेवण करून बोर झालो, सो मस्त अशा नूडल्स आणि पास्त्याने आम्ही केला होता आजच्या दिवसाचा शेवट. आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली या गोड अशा मोलू सोबत. आम्ही ज्या स्टे मध्ये राहिलो होतो त्यांचं हे पेट आहे, किती गोड आहे बघा ना. मस्त लाड करून घेत होतो. तिकडून आम्ही गेलो आजच्या पहिल्या लोकेशनला, ते होतं ब्लॅक सँड बीच. आता नावाप्रमाणेच इथं ऑब्विसली सँड ब्लॅक होती, सो याचं नाव ब्लॅक सँड होतं. याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये, पण बीच खरंच खूप सुंदर होता. एकदम पाणी ब्लू ब्लू दिसत होतं. आणि बाकीच्या बीचेस सारखी इथं मेन म्हणजे घाण नव्हती अजिबात कुठेही. व्यवस्थित क्लीन बीच होता, गर्दी कमी होती. सो आम्ही पण मस्त एन्जॉय करू शकलो. आणि हा सकाळचा व्ह्यू तुम्ही बघू शकता काय सुंदर दिसतोय. मग बीचवर आलोय आणि हे मॅन्डेटरी आपण जे रील्स वगैरे काढतो ते होणार नाही असं तर शक्यच नाही. सो आम्ही पण थोडेसे क्लिक्स केले आणि मग मस्त असा बीच एन्जॉय केला. त्यानंतर सेकंड लोकेशन होतं ते म्हणजे कपिल बीच. आता इथं आम्ही पोहोचलो होतो दुपारच्या टाइमला आणि हा बीच मला एवढा काही खास आणि हॅपनिंग वाटला नाही. कदाचित आम्ही रॉंग टाइमला गेलो असेल म्हणूनही असेल. आणि संध्याकाळी आम्हाला जायचं होतं मेन जो वर्कला बीच आहे तिथला सनसेट एन्जॉय करायला. सो मस्त असे रेडी झालो आणि गेलो सनसेट एन्जॉय करायला. आणि हा आहे मेन वर्कला बीच. आणि इथं आल्यावरती कळलं हा खरंच नुसता हाईप झालेला बीच नाहीये, खरंच खूप छान बीच आहे. वन ऑफ द बेस्ट बीचेस दॅट आय हॅव एव्हर सीन. सनसेट आणि बीच हे कॉम्बिनेशन खरंच खूप डेडली आहे. तुम्ही पण ॲग्री करता ना. सो आम्ही पण मस्त असं सनसेट एन्जॉय केला. सनसेट बरोबर थोडा मी टाइम तर पाहिजेच, सो आम्ही तोही एन्जॉय केला. नेक्स्ट कुठं जाणार आहे पुढच्या व्लॉग मध्ये सांगते. चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.